हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्पर्धा या युट्यूब चॅनलमध्ये. आता आपल्याला माहिती आहे आपण अपर आय डी आपल्याला कंपल्सरी झालेली आहे बऱ्याच ॲडमिशन्समध्ये ऑलमोस्ट. तर आपण अपर आय डी कशी करायची ते तर पाहिलं. पण आता काय झालं अपर आय डी क्रिएट केल्यानंतर काही गोष्टी पटकन करायचं म्हणून नन ऑप्शन सिलेक्ट केला किंवा काही गोष्टी आता एडिट करायच्या असतील, अपडेट करायचं असेल अपर आय डीमध्ये तर ते कसं करायचं? हा प्रश्न आपल्याला पडलेला असेल. तर आज आपण पाहूयात की अपर आय डीमध्ये एडिट कसं करायचं किंवा काही चेंजेस करायचे असतील ते कसं करायचं? तर सर्वात पहिले डिजिलॉकर ओपन करायचं. त्याच्यामध्ये डिजिलॉकर ओपन केल्यानंतर जे इश्यूड डॉक्युमेंट्स असतील इथं, तिथं क्लिक केल्यानं तिथं क्लिक करायचं. तिथं तुम्हाला अपार आयडी आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही फिल केलेले असतील, ते त्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला. आता इथं अपार आयडी जे असेल, तर त्या 3 डॉटवरती जाऊन डिलीट करायचं, बरोबर? मग ती डिलीट केली, त्याच्यानंतर परत सर्चमध्ये जायचं. सर्चमध्ये गेल्यावर इथं काय टाकायचंय? अपार आयडी टाकायचंय. त्यानंतर अपर आयडी आली की अपर आयडी सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्डला लिंक असेल, त्याच्यामुळे तुमची जर नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे ऑलरेडी परत येईल. आता तुम्हाला जे चेंजेस करायचे ते कुठं करायचे असतील? आयडेंटिटी व्हॅल्यू, आयडेंटिटी टाइप, ॲडमिशन इयर, सिलेक्ट टाइम स्टुडंट. याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असतील ते आता चेंजेस करायचे. जसं आपण म्हणलं की तुम्ही आयडेंटिटी टाइपमध्ये आधी नन केलं असेल, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी विचारल्या नसतील आणि पटकन झालं असेल. किंवा न्यू ॲडमिशन असेल किंवा नंबर तुम्ही नसेल टाकलेला, तो नंबर तुम्हाला टाकायचा असेल. तर ह्यावेळेस ते प्रॉपरली गोष्टी करायच्या. एडिट झाल्यानंतर टिक मार्क करायची, गेट डॉक्युमेंट करायचं. परत तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते फेच होतील आणि फेच झाले की तुमची अपर आयडी क्रिएट होईल. आता ही अपर आयडी काही नवीन असेल का? नाही. ती जुनीच अपर आयडी असेल जी आधार कार्डला लिंक होती. फक्त जे चेंजेस असतील ते त्याच्यामध्ये अपडेट होऊन येतील. बरोबर? तर असं पाहिले आपण की अपर आयडीमध्ये चेंजेस कसे करायचे. चालेल? तर तुम्हाला काही अजून डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट करा. आपण त्याच्यावरती उत्तर देऊ. थँक यू.